होतं आणि तुम्ही या ठिकाणी येऊन मंदिर आता पाहिलं की उघडे झालेलं आहे, नेमकी काय मागणी आहे आणि या ठिकाणी काय काय होतं असं तुम्हाला वाटतं? पुरातत्व खात्याकडे हे मंदिर कमीत कमी 150 वर्ष जुनं आहे आणि सदर मंदिर हे आम्ही इथले रहिवासी असून पहिल्यांदा बघितलेलं आहे। काही स्थानिक महिलांचे आम्हाला फोन आले की ह्या भागामध्ये आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला मंदिरात जाता येत नाही, या ठिकाणी सगळे बेकायदेशीर धंदे चालतात, खूप चुकीच्या गोष्टी आतमध्ये घडत असतात, गांजा पिणारे, दारू पिणारे, नशा करणारे इथे सगळे लोक रात्रीचे असतात, दिवसभर पण 100 पेक्षा जास्त गुन्हेगार म्हणलं तरी चालेल, अगदी मोक्यातले गुन्हेगार सुद्धा या मंदिराच्या आवारात फिरत असतात। हे बऱ्याच वेळा निदर्शनाला आलेलं आहे। सदर जागा ही एका हिंदू ट्रस्टची जागा आहे। या हिंदू ट्रस्टवर असलेले जे महंत होते, म्हणजे ते अजून आहेत, त्या महंतांना बर्न गार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आलेला आहे आणि अधर्मीयांनी त्यांना मारून सदर जागा याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे। आज ते महंत जेव्हा कोर्टात तारखेला येतात त्यावेळी त्यांच्याबरोबर 2 गनर असतात। एवढी दहशत सदर या जागेवर ज्यांनी खोटा ताबा मारलेला आहे त्या व्यक्तीची होती। सदर मंदिर हे हिंदू ट्रस्टचं आहे। कायद्याप्रमाणे हिंदू ट्रस्टच्या जागेवर कुठल्याही इतर पंथाच्या लोकांना स्वतःचा ताबा ठोकता येत नाही, तरी देखील ताबा ठोकलेला आहे। या ठिकाणी अनेक गावगुंड राजरोसपणे नशा करत असतात, मोक्यातले गुन्हेगार, तडीपार असलेले गुन्हेगार इथे येऊन लपतात आणि ही जागा जरी कोर्टामध्ये अजूनही सिद्ध करता येत नसेल समोरच्याला, तर मग तुम्ही हे बाहेर पत्रे का मारलेले आहेत हा आमचा प्रश्न होता। सदर गोष्टीची दखल घेत आम्ही काल कमिशनर साहेबांना, डीसीपी साहेबांना आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या गीते साहेबांना काल व्यवस्थित असं पत्र दिलं होतं की या ठिकाणी जे पत्रे मारलेले आहेत त्यामुळे मंदिर दिसत नाही, आमच्या महादेवाची आम्हाला पूजा करता येत नाही, दर्शनाला महिलांना जाता येत नाही, पत्र्याच्या आड असं काय चालतं, हे पत्रे आम्हाला इथे नकोयत। आम्ही ही साधी मागणी केली असताना हे पत्रे तर काढले नाहीच, परंतु आज या ठिकाणी पोलिसांचा जो फौज फाटा आहे, हा फौज फाटा जरी असं म्हणत असेल की आमच्या रक्षणासाठी आलेत, आम्ही मंदिरात आज प्रदोष काळाची पूजा करायला आलेलो आहे, आम्हाला संरक्षणाची गरज आहे का? नाहीये। आम्ही आमच्या हिंदूंच्या मंदिरात पूजा करू शकत नाही का? हिंदुस्थानात करू शकतो। पोलिसांचं काम काय होतं? PMC ला सांगून हे पत्रे पाडणे की ज्या जागेवर खोटा ताबा मारलेला आहे त्या व्यक्तीला तंबी देणे। पोलीस कालपासून आम्हाला धारेवर धरतायत हे प्रशासन। आज या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि भौम प्रदोष जो शंकराला अतिशय प्रिय आहे, ह्या मुहूर्तावर आम्हाला आज अभिषेक करायचा होता, त्यामुळे आम्ही इथली घाण स्वच्छ करा, हे पत्रे काढा अशी मागणी केली होती। ही रास्त मागणी आम्ही केली।